नमस्कार मंडळी. आज मस्तपैकी पाऊस खूप जोरात येतोय, त्यामुळे गरम गरम वडापाव खाण्याचं मन झालं होतं. गरम गरम वडापाव मी केलेले आहेत, त्याची रेसिपी मी तुम्हाला आता इथे दाखवणार आहे. मम्मी आज काय बनवते? आज मी बटाटे वडे बनवते. हे बटाटे उकडून घेतलेले आहेत. चला आपण आता बटाटे वडे बनवूया. आता आलं घेऊया, थोड्या लसूण पाकळ्या घेतल्या आणि मी एवढ्या मिरच्या घेतल्या, एवढ्या टाकणार आहे बस. पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे. जिरं टाकलंय, कढीपत्ता आणि जिरं टाकलंय. चांगलं तडतडू दे. आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट चांगली भाजून घेऊ. त्यात थोडीशी हळद टाकायची आहे, मीठ टाकायचं आहे, थोडंसं हिंगाशिवाय बटाट्या वड्याची भाजी चांगली होतच नाही. हिंगाचा वडापाव एकदम सुंदर होतो. ही भाजी ही पेस्ट थोडीशी सुकवून घ्यायची आहे. आपण यात बटाटे ॲड करायचे उकडलेले, व्यवस्थित ढवळून घ्यायचे. थोडंसं लिंबू टाकायचं. आपण कोथिंबीर टाकली आहे, थोडीशी कोथिंबीर टाकली की व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आपली वडापावची भाजी तयार आहे. चण्याचं पीठ घेतलंय, 2 वाट्या मी चण्याचं पीठ घेतलेलं होतं. हा 2 वाट्या नाही, छोट्या 2 वाट्या तांदळाचं पीठ टाकणार आहे. थोडंसं 1-2 चमचे टाकायचं आहे, कारण तांदळाच्या पिठाने बटाटे वडे कुरकुरीत होतात. थोडंसं मीठ मीठ भाजीत टाकलेलं आहे, त्याप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं. थोडा टाकलाय, त्याच्यानंतर लिंबू पाणी टाकायचं. यात थोडं पाणी टाकूया. हे बघा, अशा प्रकारे आपलं वडापावचं बॅटर आपण रेडी झालं असं समजायचं. आता आपण एक एक करून याचे गोळे करून घेऊया. व्यवस्थित गोल गोळे. तुम्हाला जर चपटे गोळे करायचे असेल तर मी चपट गोळे पण करू शकता. गोळे रेडी झालेत. आता मी कढईत थोडं तेल टाकलं. आपलं वड्यांचं बॅटर झालेलं आहे. त्यात आपण आता वड्याचे गोळे केलेले आहेत, ते आपण एक एक त्यात सोडायचे आणि त्याला व्यवस्थित आपल्याला त्या वड्यांना कोटिंग करून घ्यायचं आहे. चारी बाजूने कोटिंग झालं की एक एक वडा त्याला कढईत सोडायचं आणि हळूवार वडापाव सोडायचे. तुम्हाला मी हाताने पण दाखवते. कलर येतो जरा. पाऊस पडतो आहे आणि गरमागरम वडापाव नाही तर कसं होणार. आपले बटाटे वडे रेडी आहेत. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब जरूर करा. कमेंट करायला विसरू नका. बाय.